आहे तुझ्यासारखं. म्हणजे एकाच घर मोडलंय दुसऱ्याचं मोडायचं सुखाचं बघू वाटत नाही काय दुसऱ्याचं बी. कुणाचं घर मोडलं? हा कुणाचं घर? कुणाचं घर स्वतःच्या मोडलं? प्रपंचाचं झालं वाटोळं दुसऱ्याचं कशाला करते? कशाने झालंय? कशाने झालंय म्हणजे कशाने कुणी केलं? तिला कशाला सांगते मग आम काढून घे मारावं का तिने सगळ्या लोक तुझ्यासारखं. तिला काय म्हणते मी? तिला काय म्हणतोय स्वयंपाकाला येऊ नको म्हणलाय तिला. तुझं मग काय असं. करायचंय बोलायचं तोंड घेऊन झालं की एकदा दोनदा माणूस काय बसतंय 17ला बोलून एका हॉल पडत नीट करीन. चल तिथं कनिक मग तुला टाकलो दे का जाते. स्वयंपाकाला येत नाही काय? तुझी माझी भांडण आली की स्वयंपाकाला यायचं नाही म्हणजे नाही. ती किती बोलवलं ते स्वयंपाकाला तू शर्ट बांधायची करायची तर लगेच भाऊजीला म्हणताय माझ्या परसने काम सांगायची नाही ती. कुठली पद्धत होई तुमची बोलायची? बरोबर आहे की. बरोबर आहे माझी. तुझी कामं करायची काय गरज आहे? तू माझं ऐकत नाही मग काय तुझं करायचंय मागं? सांग की तू ऐकलं का माझं स्वयंपाकाला येऊ नको म्हणल्यावर आली का? तुला लय दिवस ऐकायचं होतं. काय ऐकलं नाही ही तर तुम्हाला कळायला पाहिजे की. दिवस लय तुला ऐकायचं होतं. कसं असतं माहित आहे का मी किती जर केली तर लहान आहे. मला जे मोठ्याने सांगितलं ते मला ऐकणं भागच आहे. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला म्हणलं होतं तिथनं पुढे मी दुखवणार नाही. तुम्हाला काय दुखवायचं नाही त्यांना काय दुखवायचं नाही. ही माझं कर्तव्य मला करावं लागणार आहे. जर तुम्ही जर असं भावाचं हाय ते भावांचं बघा आणि असलं म्हणत असतं तर काय उपयोग आहे सांगा. तू तसलं गुळमाट बोलू नको. गुळमाट बोलू नका तुम्ही. मला पण आलाय राग. हा गुळमाट कशाचं गुळमाट? गुळमाट म्हणताय माझ्या लेकरांनी काम सांगायला तुमच्या भावाच्या इथे. भाव काय तुम्ही काय वेगळा होता काय? इतक्या दिवस केलं नाही का भावाचं? ती तर म्हणून तर आलं ना आता हे अंगलट. कशाचं म्हणून तर तुला लय ऐकलं. तुला लय दीर जवळचा होता. आ? दीर पण जवळचं होता आणि तुम्ही पण होता. मग तुला माझं ऐकायचं होतं ना. तुला माझं ऐकायचं होतं. दिवस कशाला ऐकलं तू? आ? ती तर काय दुसऱ्या नाही तर आपलं माहिती ना. आपल्यातून जे वाईट पण आलं का नाही? भांडण लागली नाही कारणीभूत कोण झालं ती झालं का नाही? आपल्या दोघीची भांडण रिकामं झालं का नाही? मग कशाला तू म्हणायचं ना माझं ताईचं चांगलं आहे मी ताईच्या पुढे जात नाही. वाटलंच नसतं. म्हणजे त्याने म्हणायला तू ताईची बाजू घेऊन बोलते पण मला काय केलं नाही. तसं नसतं ताई. सगळ्या दोन्ही बाजू सारख्याच मला. तुम्ही काय ती काय मला वाढली ती वय बोलतावर दुसऱ्याचा जरा विचार करत जावा. कशाचा कुठवर विचार करू तुमच्या सगळ्याचा? करायला लागली मी विचार करून तुमचा कुठवर करायचा तुमचा विचार कर. स्वयंपाक करू नको म्हटलं होतं विषय मिटत होता तो करायचा नव्हता स्वयंपाक. केला सर म्हणल्यावर करतोयच की माणूस. कशाला आली तू इथं? हा तुला काय काम धंदा नाही तर काय? कशाला आली म्हणजे? कशाला आली तू कशाला इथं पहिलं सांग. हिला येऊन इथं दम देते काय स्वयंपाक करायला येत नाही म्हणून? दम तुझा देत दम नाही. द्यायचा काय संबंध दम आहे? देत नाही मी. काय मी संबंध दम काय देत तुझा? नाही. कुणाला दम द्यायची काय गरज नाही माझी. मग आली कशाला तू इथं? आली कशाला म्हणजे? हा तिला सांगते की देऊ नको स्वयंपाकाला म्हणून आता. का तुझी सांगायची काय गरज आहे? सकाळी लेकराला हातानं करायला लावलं आता तिला येऊ नको काय गरज काय? गरज सांगायची गरज काय तुझी? बोलायचं तुझा संबंध काय तिला स्वयंपाकाला येऊ तुम्हाला नको? बोलली का मी? बोलली का मी तुम्हाला काय? माझ्या घरात मी तिला बोलवलंय तुझा काय संबंध आहे? मी ती बघून घेतो मी तुम्ही ते म्हणजे तू गपची बाजूला निघायची तिथनं. गपचूप माझी मी आता तिचं झाला इथला स्वयंपाक तिथे ये म्हणलंय. दादाला आणि मला आणि ओंकारला स्वयंपाक कर बनव म्हणलंय. आमच्या तिघा खातात एकूण स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे. तुझं काय म्हणजे फिनी फिनी उठतंय स्वयंपाकाला येत नाही आपल्या गुडीत वाईटपणा आला. स्वयंपाकाला तेवढी येऊ नको. कशी काय करते ते मला बघू दे. तू तेवढी स्वयंपाकाला येऊ नको. यांची कशी काय मारायची मग माझी मी बघते. तू कशात कळ मारणार आहे? तुझं काय स्वयंपाकाला तुला ऐकाव? बघू घ्या आता ती तुमचं ऐकते का माझं ऐकते तीच मला पण बघायचं आहे आता. अगं 10 मिनिटात स्वयंपाकाला आली बरं ती. बघू घे स्वयंपाकाला कोण कुणाचा ऐकतोय कोण कुणाचं नाही तीच मला बघायचं आहे आता. कोण कुणाचं ऐकते मी भ्या घालायला लागली भ्या बाई नाही तू. घालत मी. भ्या घालत नाही. मी कुणाला भ्या घालत नाही. दम द्यायला लागली काय मग? कुणाला दम दिला नाही. तिला कोणी सांगते. तिला गुढी काय सांगायला काय माहिती? तुझा संबंध आहे? काय संबंध आहे म्हणजे? हा पण ही दिवस राहते ना गं. काय म्हणून गरज आहे तुमची? सांगा बरं असं करायची. दादू ए राध्या इकडे इथं बस 5 मिनिटं बस इथं. ए चल उठ स्वयंपाकाला. वरती हाय तर ना करायचं म्हणलं तर केलं. इथं 5 मिनिटं थांब. इथं माझं काय येऊ देऊ नको. ए चल स्वयंपाकाला उठ. पहिला आधी तिथला करून मग इथला कर. ती राहू दे राहिलेली दादाची चपाती एक भाजी तेवढी. हाय का आता त्यांनी म्हणल्यावर मी नाही म्हणायचं का सांगा बरं. मोठ पहिली तू तू उठू नको होते. तुला मी सरळ सांगते या. मोठ नाही तर बघ मग. काढून घे तेवढं. मग कशी
तुझ्यासारखं म्हणजे एकाच घर मोडलंय दुसऱ्याचं मोडायचं सुखाचं बघू वाटत नाही काय दुसऱ्याचं बी कुणाचं घर मोडलं हा कुणाचं घर कुणाचं घर स्वतःच्या मोडलं? प्रपंचाचं झालं वाटोळं दुसऱ्याचं कशाला करते कशाने झालंय कशाने झालंय म्हणजे कशाने कुणी केलं तिला कशाला सांगते मग आम काढून घे मारावं का तिने सगळ्या लोक तुझ्यासारखं तिला काय म्हणते मी येऊ तिला काय नको. म्हणतोय स्वयंपाकाला येऊ नको म्हणलाय तिला तुझं मग काय असं. करायचंय बोलायचं तोंड घेऊन झालं की एकदा दोनदा माणूस काय बसतंय 17ला बोलून एका हॉल पडत नीट करीन चल तिथं कनिक मग आई तुला टाकलू दे का जाते मातानं माझी मी जाते हा गेली स्वयंपाकाला काय करणार आहे किती दिवस स्वयंपाक करून घालणार तुम्हाला ती? किती दिवस स्वयंपाक तीच मला बघायचं किती दिवस स्वयंपाक करून घालते जोते तुला सांगते तू पाहिजे थोडं तू किती पाहिजे आपल्या ऐका मी पण तुमच्या संग भांडणं करत नाही काय गरज आहे का वाढवायची पण कुठून नसते अजिबात नाही कुणाचं चढ उतार मला बघायचं नाही ह्यांच्या अंगात किती दांडपणा आहे ती बघायचं स्वयंपाक करायचं नाही पण नाही म्हणजे नाही करून हाताने खाऊ दे किती दांडपणा आहे ना करून खाऊ त्या दे दानपणात काय होतंय काय कळतं का लेकर राहते लेकरं आहे ती मी दारू केलेलं जाऊ खाऊ कसं वाटत नाही ह्यांना तू मी केलेलं केलेलं कुत्र्याला कुत्र्याला टाक हा कुत्र्याला कुत्र्याला टाक टाक आणि तू खा आम्हाला सांगू नको नेवाळ पण तू मी केलेलं खा वाटत नाही तुला आम्ही स्वयंपाकच कर म्हणलं नाही तुझ्या हातचं खायचं बी नाही तुला कुठं म्हणलं आम्हाला करून घाल तुझी तू हातानं करून खा नाही उपाशी बस त्यानं ना आम्हाला देणं घेणं नाही लेकरां करताना माझ्या करता स्वयंपाक तिला बनवायला होतो ती बी माझ्या घरात तीन मी सांगणार नाही नीट आहे तोपर्यंत नीट सांगतोय सकाळी म्हणली होती बापाला बोलवून घेतली चांगलं जेर होती कुठं आला तुझा बाप कुठे गेला बोलवून घ्यायची होती ना काय झालं पण तुमचं इथून एवढं वाढवायची काय गरज आहे पप्पापर्यंत जर घालवत असाल तर काय आहे का हे चौथं बोलव की तुझ्या बापाला बापाकडे बी बघू दे लेख काय गुन्हाची आहे तीच कौतिक जरा सांगू दे की प्रत्येक टायमाला माझंच खरं सगळं करायची स्वतः प्रपंच स्वतः हाताने वाटोळ केलं ते काय केलं केलं दुसऱ्याला नाही कशाला म्या? करते म्या काय केलं प्रपंचाचं वाटलं हा? काय केलं मी हाय म्हणून तर हाय काय तुम्ही करताय व? काय तू आहे हा? म्हणून काय केलं तू तुम्ही तर घराचं पाक वाटोळ करून ठेवलं कशाने घरात वाटोळं केलं? माणूस काय ठेव ना तू काय झालं पोरांना बी उपाशी मारायला लागली हा. किती मेली उपाशी हा? किती मेली तुम्ही किती लय मेली शिकवताय उपाशी की म्हणजे? सांगताय तुम्ही लय शिकवताय सांगताय पोरात किती म्हणून लेकर तुमचं ऐकते ती कुठपर्यंत ग बसाय तुम्ही रोज तांडव माझं लावलाय ऐकत नाही ती हा? मला लेकरं भेट नाही तांडव ती लावलाय नुसता तांडव तुम्ही कशा काय तांडव खेळ लावलाय घरात तो खेळ लावलाय मी जिथे नाही लावला असताना तुम्ही असं करताय काय मी जिथे आहे की मेल्यावर तिला भाकरी घालून करायला लावाय की काय तुझा असून नसून आम्हाला उपयोग काय काय उपयोग आहे हा? म्हणजे? तुझं प्रत्येक टायमाला तू म्हणाल ती कराय आम्ही काय तुझं काय नाव केलं उपयोग तुम्ही? कराय का तुम्ही का तुझ्या बानं तुझं लगीन करून दिलं आम्हाला साला पिलाव ठेवलंय बाच सारखं हा? नाव काढल्याशिवाय तुमचं काय आण जिरत नाही काय काय? साला पिल तुम्ही धरलं काय जिरत तुझ्या नाही काय बाचं नाव काढल्याशिवाय ते आधी आमच्या आतमध्ये आहे मर्जीनं काय? आमची आम्ही जगतोय काय तुझ्या मर्जीनं तुझी जग बाकीच्या उतरंद्या उतरायची तुझी काहीच गरज नाही स्वयंपाक तिच्याकडून करून घेतय ती तोपर्यंत करून घेणार ज्या दिवशी येत नाही म्हणाल बाय लावीन हजेरीनं आणि स्वयंपाक करून घे बर बर बघू किती लावता काय हा. रोज स्वयंपाकाच करायचं कशी करते चल तीच घरात. मला बघायचं स्वयंपाक तिनं करायचा ना विषय काय मिळून मी द्या. इतकं नाही मला स्वयंपाक बघायचं तिनं आहे. करायचा नाही इथे का नाही मला बघायचं ती तुझ्या कशी अडवणीनं आहे कशी आवा, थांबते मला एकाच्या म्हणजे नाही नाही. म्हणण्यानं एवढी तिघा जण उपाशी मारून ती जमतंय करून ना खाती सांगा. का पोरांना काय माझी मी करून करून खाते? घालते ते काय ऐकून करू ना खातं माझी नाही. मी करून घालते मग हातानं चुकीला हातात जाऊ नका स्वतःची पण चुकी बघत जावा सारखं दुसऱ्या दिवशी ठरवत जाऊ नका मग येणाऱ्या माणसाला तू अडवायचं मी नाही. अडवणार दहा काय वेळा अडवणार पडेल आहे? चल तू घरात जायचं नाही सर माग तू तुम्ही गाणं म्हणलाय एका बुक्कीतच दात पाडीन बाजूला होऊन आहे तर. काय? येडून करू तू नका. इकडे इकडे जाऊ घरात. तुझं ते स्वयंपाक करून. आवा, करू देत ऐकत तुझा- जा. तुम्हाला तर काय होय तुझा ते इथं मग कणिक बघू कोण काय करतं गेली घरात हं स्वयंपाक कराय काय करणार आहे घरातून ओढून बाहेर काढणार आहे का ढकलून लावणार तुम्ही आहे? आमच्या गावात भांडणं लावायला लागला आग लावायला लागला काय मला- तेवढ राहिलं होतं आता आग मला लावायची. तुझ्यासारखे टेंब घेऊन फिरायची तुम्हाला सवय ती नाही लावायची ती आग ती तुम्ही लावली तिला कोडा चांगलं टाकलं तुम्ही जावाचं ऐकायचं का धीराचं ऐकायचं ती कोडा टाकल्यामुळे ती लागली करायला बिहापुट्टी एवढं लक्षात ठेवा भ्या नाही काय बिहापुट्टी मी लागली कुणाला भ्या करायला घालत नाही एवढं तुझ्यासारखं जाय मला बी तू काय काय करते तू तिला नुसतं बोलत आता तुला गावठी बसायची तुला किती वेळा सांगितलं घरात यायचं नाही म्हणून? हा? किती वेळा सांगितलं तुला मला सांग तू तू कडी घालून तसलं करू नको घरातनं किती वेळा राग आला तर एका बुकीत दरवया फोडून बाजूला काढीन परत दरवया ठेवणार नाही हे बघ कडी काढ तुला गोडीत सांगतोय तुला मी किती वेळा सांगितलं?
कड्या घालून काय करते बिहा तू घालू बाहेर नका. द्या घालू नका घरात कड्या घालून तिला दम देते काय हा रस्ता दारायचं चालायला लागायचं थांबायचं नाही माझ्या दारात वाट दिसेल तिकडे जायचं